आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात घडलेली ही घटना एका मोठ्या रहस्यापेक्षा कमी नव्हती. वारी वाल्हेवरून लोणंदच्या मुक्कामाच्या दिशेनं निघाली होती. नेहमीच्या उत्साहाचे वातावरण असतानाच एक दिंडीतील 2 महिला वारकरी अचानक गायब झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सुरुवातीला सर्वांना वाटले की त्या पुढे निघून गेल्या असतील, पण एका महिलेला काहीतरी अस्वस्थ वाटत होते. तिनं तंबूच्या मागे एक संशयास्पद व्यक्तीला पाहिले. त्यानं काळा शर्ट, पांढरी पॅन्ट घातली होती आणि डोळ्यावर निळा गॉगल होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अनाकलनीय होते. महिलेनं जेव्हा इतर दिंड्यांकडे जाऊन चौकशी केली तेव्हा तिला समजलं की तिथूनही काही पुरुष वारकरी बेपत्ता आहेत. जसा संशय वाढला तशी भीतीची लहर संपूर्ण वारीत पसरली. दुर्दैवानं नीरा नदीच्या स्नानापर्यंत ही संख्या वाढत गेली. जिथे जिथे तो काळ्या शर्टातील व्यक्ती दिसायचा तिथून वारकरी गायब होत असल्याची चर्चा सुरू झाली. वारी नीरा नदीच्या काठावर पोहोचली तेव्हा तिथं 7 लाखांहून अधिक वारकऱ्यांची गर्दी होती. त्या महिलेची नजर पुन्हा नदीच्या दुसऱ्या तीरावर गेली. तिथं तोच माणूस खिशात हात घालून उभा होता. आता तिची भीती खात्रीत बदलली होती. ती घाबरून इतर वारकऱ्यांना त्याबद्दल सतर्क करत होती. वारी जशी लोणंदच्या वेशीकडे निघाली तशी गायब झालेल्या वारकऱ्यांची संख्या 100च्या घरात पोहोचली. वारीच्या 500 वर्षांच्या इतिहासात कधीही घडलं नव्हतं इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली. जेव्हा वारी लोणंदच्या वेशीवर पोहोचले तेव्हा सर्वांचे डोळे त्या संशयास्पद व्यक्तीला आणि गायब झालेल्या वारकऱ्यांना शोधत होते. सर्वांच्या मनात प्रश्न होता की नक्की काय घडलं असेल. तेवढ्यात एका आंब्याच्या झाडाखाली एक अनोळखी गाडी दिसली. सर्वांना वाटलं की आता काहीतरी समोर येईल, पण जे दिसलं ते पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. गायब झालेले सर्व 100हून अधिक वारकरी तिथं शांतपणे बसून जेवण करत होते. दिंडी प्रमुखांनी धावत जाऊन विचारलं तेव्हा समजलं की गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव हे वारकरी शॉर्टकटनं आधीच पुढे आले होते. ज्या संशयास्पद व्यक्तीबद्दल चर्चा होती तो मात्र तिथं कुठंच नव्हता. तो माणूस नक्की कोण होता? त्यानं वारकऱ्यांचं निरीक्षण का केलं होतं? हे एक मोठं गुपितच राहिलं. शेवटी पांडुरंगाच्या कृपेनं सर्व वारकरी सुरक्षित सापडले आणि वारीत आनंदाचं वातावरण पुन्हा एकदा निर्माण झाले. ही घटना आजही वारकऱ्यांमध्ये एक गूढ चर्चा म्हणून सांगितली जाते.